उतारता भाग आहे, पाणी थांबत नाही, आला पाणी गेला पाणी असं होतं. पहिला लांब जायला लागत होता डोंगरात, आणि डोंगरातून मग पाणी आणायला लागत होतं. एक दिवस पुरा लागत होता. प्यायला पाणी आम्ही तिकडं लांब फॉरेस्टामध्ये एक नदी आहे, तिथंच एक टाक आहे, त्याच्यामध्ये आम्ही रात्र पाणी भरायचो. त्यावेळेस काही बायाला भेटत, काही बायाला भेटायचं पण नाही पाणी. ते पाठी पाठी आम्ही उठून पाणी भरायचो, अंधारामध्ये पण जायचो पाण्यासाठी. ते पण इथनं काय तरी 2 का 2.5 किलोमीटर लांब आहे. तर आम्ही इथनं तिथं आपला जो हंडा असतो ना तो घेऊन जायचो. तर तिथं म्हणजे जायला 1-1.5 तास आणि याला 1-1.5 तास, म्हणजे टोटल 2.5 ते 3 तास जायचे आमचे पाण्यासाठी, फक्त पिण्यासाठी. म्हणजे बाकी आंघोळ घरात वगैरे पाणी एवढा यायचा ना, तेवढा पाणी भरता भरता त्याला 1 तास जायचा हांडा भरायला, एक हांडा भरायला एवढाच पाणी यायचं. आम्ही फक्त 2 हांडे आणतो, त्यामुळे सारखं पाणी आम्हाला जावं लागतं आणायला. When we went there, the problem statement that came to the fore was that rains are plenty in this particular region. But the problem is that water does not sustain. Water storage was a bigger problem that we realized when we spoke to the locals over there. Their life revolves only around how do I get water for my day-to-day needs, and there is no other quality aspect in their life. It was a very hard-hitting reality for me. For that something as basic as water, it was an uphill task and battle for them to survive and to fetch. 4 महिने जे असतात ते शेतीचे असतात आणि 8 महिने जे बाकी असतात त्याच्यानंतर म्हणजे पूर्ण जे शेती असतात ते पूर्ण सुक्या याच्यामध्ये असते, सुकलेली असते. मग त्यावेळी काही गावाकडे काम नसतं आम्हाला. जेव्हा पाण्यामध्ये इथं गावामध्ये खूप हाल होते पाण्याचे, तेव्हा असं वाटायचं काही गाव सोडून बाहेर जावा, आपल्या मुलांसाठी वेळ द्यावा, परिवारासाठी वेळ द्यावा. जेवढा वेळ द्यायचा तेवढा वेळ पाण्यासाठी जायचा अख्खा दिवस. जो मुलांचा जो लग्नाचा विषय ना, तर सध्या इतर गावातील लोक पण मुलांना म्हणजे लग्न वगैरे करताना मुली वगैरे देताना विचार करतात की या गावामध्ये पाणी नाही, आपली मुलगी तिथे गेली तर कशी राहणार. घरचे कामं आवडत तर वेळ भेटतच नाही, पण पाण्यासाठी तेवढा लांब जाणार, तिथनं परत येणार, त्या वेळ निम्मा वेळ तिथं ते पाण्यामध्ये जाते. तर त्यांचा पहिला पॉईंट तोच असतो की तुमच्या गावामध्ये पाणी नाही, त्यामुळे तुम्ही पुढचा विषय काय घेऊच नका. They had hopes to definitely begin multi-cropping. It was a case of they having the skills, but they don't have the resources, and we had to get them both together. And that is the time when we figured out that maybe making a check dam and helping the community store water for a slightly larger period of time may actually help a lot of problems for the community and the society there. बरंच काम केलं आहे लोकांनी आणि पाणी थांबला. आता ते पाणी पाहून आम्हाला असं समाधान वाटलं. ते बंदर घातलं, पण विहिरीचा साठा पण वाढला. आता पहिल्या विहिरी लवकर एप्रिलपर्यंत विहिरी आटून जायच्या, त्या विहिरीला पाणी. जसं डॅम घातलं तसंपासून विहिरीचं पाणी म्हणजे पाती विहिरीची वाढत चालली. आता पूर्वी असं होतं का पाणीच नव्हतं, कुठेच पाणीच दिसत नव्हतं. आता ते बंधाऱ्याचं काम झाल्यापासनं त्याचं पाणी पण वाढलं, तिथं लोकांचा प्रश्न पण सुटेल आणि विहिरीला पण ते पाणी आलं, नाल्याला पण पाणी आलं. आणि आता लोक कडधान्यसुद्धा डोळेम पीक म्हणजे काढू शकतात. पहिले पाणी खूप लांब होते, तर आम्ही घरामध्ये परिवाराला वेळ देत नव्हतो. पण आता जेव्हा पाणी जवळ आल्यापासून आम्ही परिवाराला घरामध्ये वेळ देतो, पोराबाळांना वेळ देतो. म्हणजे पहिले एवढा नव्हता राहत, आता भरपूर विहिरींमध्ये पाणी राहतंय. ज्या विहिरी पहिले अशा 1-2 महिने चालायच्या, आता तर जास्त चालते. आता जिथं 1-2 महिने जातात आता 4 महिने जातात आम्हाला. पहिले एवढं वरती होतं पाणी, अगोदर खालीच होतं. आता जास्त वरती यायला लागलं, त्यामुळे चांगलं वाटते धुवायला, म्हणजे पाणी भेटते जास्त. हमारा बस ये एक छोटा प्रयास है कि हम कुछ करें, और वो करने में अगर उनके चेहरे पे खुशी आती है, आई थिंक हमारे लिए वो बहुत बड़ी बात होगी, बहुत बड़ी बात. आता मी खूप खुश आहे की इथं पाणी साचल्यामुळे, की आता हा पाणी मला वापरायला भेटतो म्हणून. सगळा चारा हसरा राहतो, झाडा सुद्धा असतात.